हायड्रोकार्बनचा विचार करतोय आपण. हायड्रोकार्बन म्हणजे काय? कार्बन आणि हायड्रोजन पासून तयार झालेले कंपाऊंड. हायड्रोजन आणि कार्बन पासून तयार झालेले कंपाऊंड म्हणजे कोण? हायड्रोकार्बन. अल्केन, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, फॉर्म्युला होता CnH2n+2. अल्किन्स, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आला होता 1 आणि फॉर्म्युला होता CnH2n. आता अल्काइन्स हे पुन्हा तिसऱ्या प्रकारचे हायड्रोकार्बन. काय आहे अल्काइन्स म्हणजे? आता पहा व्याख्या. अगेन दीज आर द ओपन चेन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड फक्त अल्केन्सला म्हटलं होतं आपण. अल्किन अल्काइन दोघांनाही काय म्हणायचं? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. कंटेनिंग वन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय याचं? इट कंटेन वन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड having general molecular formula CnH2n-2. फॉर्म्युला बदलला. अल्केनचा काय होता? CnH2n+2 होता. अल्केन मध्ये 2 हायड्रोजन कमी झाले. काय फॉर्म्युला तयार झाला? CnH2n. इथे आणखी 2 हायड्रोजन कमी झाले. मग फॉर्म्युला काय आला आता? CnH2n-2. चालेल. मग आता व्याख्या पहा. हे हा शब्द आला पाहिजे म्हणजे हा पॉइंट आला पाहिजे, हाही पॉइंट डेफिनेशन मध्ये आला पाहिजे. मग काय व्याख्या झाली? अल्काइन्स these are the open chain unsaturated hydrocarbon containing one carbon carbon triple bond having general molecular formula CnH2n-2 called as the alkynes. ALKYNE. आता पहा अल्केनच्या नावात शेवटी कोण आला होता? ANE. अल्किनच्या नावात शेवटी कोण आला होता? ENE. आणि आता इथे कोण येणार आहे? YNE. ALKYNE. ENE ANE. मूळ नावातही तसंच आहे. इथे ANE येतं, इथे ENE येतं आणि इथे YNE येतं. चालेल. मग आपण अल्केनला नावं दिले होते. पहिले 10 नावं: मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डिकेन. अल्किनला नावं दिले होते आपण. फक्त शेवटचा ANE काढला आणि ENE लिहिला आणि कोणते नावं तयार झाले? मग इथिन, प्रोपीन, ब्युटीन, पेंटीन, हेक्सिन, हेप्टीन, ऑक्टीन, नोनेन, डिकेन. किंवा यालाच कॉमन नेम सिस्टीम नुसार इथिलीन, प्रोपिलीन, ब्युटिलीन, पेंटिलीन, हेक्झिलीन असंही म्हणतात. शेवटी YLENE येत असतं तिथे. हेक्झिलीन म्हणजे 6 कार्बन ॲटम आहे आणि YLENE आलं म्हणजे तिथे डबल बॉन्ड आहे. तर 2 वेगवेगळ्या पद्धतीने नावं देता येतात. पण तसंच आता इथे पण 2 नाव आहेत पण आपल्याला एकच घ्यायचं आहे. मग अल्काइनच्या नावात शेवटी काय येणार आहे? YNE. एवढं लक्षात ठेवा. आपण सहजपणे काही एक्झाम्पल्स आता आणि नावं देऊ शकतो. आता आपण एक्झाम्पल कडे जाऊया. फॉर्म्युल्यानुसार N=2 टाकूया आपण. म्हणजे कार्बन 2 आणि हायड्रोजन पण 2 होतील. आता ट्रायसियन 2 गुणिला 2 म्हणजे 4 वजा 2 म्हणजे किती? 2. चालेल. यांची किंमत 2 टाकली तर काय फॉर्म्युला तयार झाला? C2H2. आता याचं काढायचं स्ट्रक्चर आपल्याला. बरोबर आहे. आणि याला नाव द्यायचं आहे. बरोबर आहे. 2 कार्बन ॲटम असलेल्या अल्केनला काय म्हटलं होतं आपण? इथेन. अल्किनला काय म्हटलं? इथिन. आता याला काय म्हणावं लागेल मग? इथाइन. शेवटी काय शब्द आला? YNE. उच्चार करायचा इथाइन. ETHYNE. फक्त A च्या ऐवजी Y टाकला इथे आणि नाव काय तयार झालं? इथाइन. YNE आलं शेवटी. किंवा यालाच ऍसिटिलीन पण नाव आहे. हे कॉमन नेम सिस्टीम नुसार ऍसिटिलीन पण म्हणतात याला. राहू दे पहिल्याचं नाव लक्षात. बाकीचे नाही दिले तरी चालतात. हा इथाइन. इथिलीन वेगळं. इथिलीन म्हणजे तो CH2 डबल बॉन्ड CH2. हे इथिलीन होतं आणि याला काय म्हणायचं? ऍसिटिलीन. इथिलीन, ऍसिटिलीन हे कॉमन नेम आहे. किंवा नाहीच आठवलं तर हे इथिन
आणि हे इथाइन. उच्चार काय केला मी? इथाइन. ठीक आहे. आता याचं स्ट्रक्चर काढायचं आहे आपल्याला. एक कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो. हे बघा ट्रिपल बॉन्ड. आता व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करा कार्बनची. 4 व्हॅलेन्सी असते. ते 3 आणि हा एक 4. त्याला बॉन्ड 4 बॉन्ड तयार. हे झालं इथाइन. आता याचं फॉर्मेशन पण घेतलं होतं. इथे sp हायब्रिडायझेशन, इथे sp हायब्रिडायझेशन. त्यानंतर हा मॉलिक्यूल तयार झाला. एक सिग्मा बॉन्ड असतो, 2 पाय बॉन्ड असतात. त्याच्यात ट्रिपल बॉन्ड कसे तयार होतात याचा संपूर्ण अभ्यास आपण नेचर ऑफ बॉन्डिंग मध्ये केलेला आहे. आता हे शॉर्टकट लिहायचं असेल तर सरळ सरळ मी असं लिहिलं CH ट्रिपल बॉन्ड CH. हा झाला पहिला मेंबर. काही अडचण? आता दुसरा मेंबर N = 3 टाका. कार्बन 3 3 दुनी 6 6 तून 2 गेले म्हणजे 4. याला नाव देईल मी आता प्रोपाइन. प्रोपेन प्रोटीन प्रोपाइन म्हणावं लागेल याला. YNE आलं प्रोपाइन. मग 3 कार्बन एटमची चेन 1 2 3. एका ठिकाणी ट्रिपल बॉन्ड टाका. व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करा. मिथिल ऍसिटिलीन दुसरं नाव आहे याचं. बघा म्हणजे हे झालं CH3 कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि CH. हे शॉर्टकट रिप्रेझेंटेशन. पहा बरोबर लिहिलं मी. कुठेही व्हॅलेन्सी 3 राहायला नको, 4च्या वर जायला नको. हे बघा 4 बॉन्ड इथे, 4 बॉन्ड इथे पहा. एकही हायड्रोजन नाही आता. फक्त कार्बन आलेला आहे. ट्रिपल बॉन्ड आलेला आहे. CH3 हा कार्बन, हा ट्रिपल बॉन्ड आणि हे CH. म्हणजे असंही स्ट्रक्चर लिहू शकता, असंही लिहू शकता. बरोबर आहे. मग हे झालं प्रोपाइन. इथाइन, प्रोपाइन. पुढच्याचं नाव काय होईल? उच्चार काय होईल? ब्युटाइन, पेंटाइन, हेक्साइन, हेप्टाइन. बरोबर. एक पाठ केली सिरीज की आता फक्त थोडा थोडा बदल होऊन राहिलेला आहे. म्हणजे भरपूर कंपाऊंड तुम्ही सांगू शकता. आता जाऊया N = 4. कार्बन 4 4 दुनी 8 8 मधून 2 गेले म्हणजे 6. याला काय म्हणायचं? ब्युटाइन. YNE. ANE काढून टाकला, YNE लिहिला. आता पहा याचे 2 स्ट्रक्चर तयार होतील. 1 2 3 4. इथे ट्रिपल बॉन्ड आहे. 1 2 3 4. इथे ट्रिपल बॉन्ड आहे. इथे दिला तर हे सारखंच होईल उलटी करून. म्हणून 2 शक्यता इथे. आता हायड्रोजन जोडून द्या. 1 2 3 4 5. इथे आला, इथे आला. आता हे संपलं, हे संपलं. इथे एक हायड्रोजन. पहा बरोबर फॉर्म्युला तयार करा. 6च हायड्रोजन पाहिजे. 3 4 5 6 आणि 4 कार्बन. आता इथे 1 2 3. इथे एकही येणार नाही, इथे पण येणार नाही. हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. पहा संपलं. आता याचं शॉर्टकट कसं लिहिणार तुम्ही? दोन्ही पहा फरक पडला. याला कसं लिहावं लागेल शॉर्टकट? CH3 हा CH2 कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि CH. आणि याला कसं लिहावं लागेल? CH3 कार्बन, इथे ट्रिपल बॉन्ड कार्बन आणि CH3. हाई ब्युटाइन आहे, हाई ब्युटाइन आहे. पण फरक तर पडला. याला काल आपण काय नाव दिलं होतं? आयसोमर्स म्हटलं होतं. आठवतं ना? कंपाउंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट दे हॅव डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला कॉल्ड एज आयसोमर्स. मग आता ब्युटाइनचे 2 आयसोमर्स तयार झाले. पण नाव देताना पुन्हा कालचीच पद्धत. जसं डबल बॉन्ड जवळ ज्या बाजूने पडेल त्याच्याऐवजी आता मी ट्रिपल बॉन्डचा विचार करतो. पहिल्याच कार्बन एटमवर ट्रिपल बॉन्ड आला. आता हा 1 2 3 4. इकडनं जा, इकडनं जा. 1 2 3 4. मग याला काय म्हणावं लागेल? 1 ब्युटाइन. आणि याला काय म्हणावं लागेल? 2 ब्युटाइन. 1 ब्युटाइन आणि हा झाला 2 ब्युटाइन. किंवा जर तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीने नाव द्यायचं असेल तर हे असं लिहायचं BUT 1 YNE BUT 2 YNE. हेच आहे. हा 2 इकडे लिहिला काय, इथे लिहिला काय चालतो. मग हे नाव चालेल, तेही नाव चालेल. पावर नजरे करून घाला. अशीच तुम्हाला पुढेही जाता येईल. पण एवढे एक्झाम्पल पुरे आहेत आपल्याला. आता समजलं पाहिजे डेफिनेशन नुसार की नेमकं काय आहे.
मग आता अल्केन, अल्किन आणि अल्काइन मध्ये काही अडचण आहे का पहा बरं. हाच बेस आहे आपला खरा. अल्केन म्हणजे कोण? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हॅव्हिंग फॉर्म्युला CnH2n+2. अल्किन म्हणजे कोण? कंटेनिंग वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n. आणि अल्काइन्स म्हणजे कोण? कंटेनिंग वन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हॅव्हिंग जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n-2. अल्केन, अल्किन, अल्काइन. अल्केनच्या नावामध्ये शेवटी ANE येतो, अल्किन मध्ये शेवटी ENE आलेला असतो आणि अल्काइन मध्ये शेवटी YNE आलेला असतो. मग आपण अल्केनचे 10 मेंबर पाहिले. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डिकेन. अल्किन मध्ये कमीत कमी 9 पहिला मेंबर तयार नाही होत. मग इथिन, प्रोपेन, ब्युटीन, पेंटीन, हेक्झिन, हेप्टीन असे नावं दिले किंवा त्यालाच इथिलीन, प्रोपिलिन, ब्युटिलिन, पेंटिलिन असंही म्हटलं तर चालतं. त्यानंतर तिसरा प्रकार इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन, पेंटाईन, हेक्साईन, हेप्टाईन असे नावं द्यावे लागतील. मिथेन कंपाऊंड नाही. इथेन, इथिन, इथाईन, प्रोपेन, प्रोपिन, प्रोपाईन, ब्युटेन, ब्युटीन, ब्युटाईन, पेंटेन, पेंटीन, पेंटाईन, हेक्झेन, हेक्झिन, हेक्साईन आणि डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डची पोझिशन पण तुम्ही देऊ शकता. तर हा आपला ओपन चेन कंपाऊंडचा हायड्रोकार्बनचा आपण विचार केला. फक्त पहिलाच प्रकार बघतोय आपण, काय? हायड्रोकार्बन. तिसरा इलिमेंट आला काय याच्यात? सगळे कार्बन हायड्रोजनच आहे. आता आणखी एक अतिशय महत्त्वाच्या हायड्रोकार्बनकडे आपण जाऊया आणि मग इतर क्लासेसकडे जाणार आहोत. तर तो आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. कोण? ॲरोमॅटिक. ॲरोमा म्हणजे सुगंध, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. ॲरोमा असलेले. ॲरोमा म्हणजे काय? सुगंध, सुगंधित द्रव्य, सुगंधित पदार्थ, सुगंधित कंपाऊंड, सुगंधित केमिस्ट्री. बरोबर. तर ॲरोमॅटिक कंपाऊंडची डेफिनेशन पाहण्याच्या अगोदर आपण काय करूया की एक प्रमुख ॲरोमॅटिक कंपाऊंड जो आहे तो म्हणजे बेन्झीन. पॅरेंट ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हटलं जातं याला. तर तो कसा तयार होतो, त्याचा फॉर्म्युला काय आहे हे समजावून घेऊया आणि नंतर आपण ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या डेफिनेशनकडे जाऊया, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनच्या डेफिनेशनकडे जाऊया. बेन्झीन एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, बेन्झीन. आणि या बेन्झीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H6. बेन्झीन एक लिक्विड असतो, तर याचा फॉर्म्युला काय आहे? C6H6. बेन्झीनचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे हे अगोदर माहीतच नव्हतं आपल्याला. फॉर्म्युला शोधून काढला, सगळं झालं, गुणधर्मांचा अभ्यास केला, पण हे डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड हे काही कळलं आपल्याला नेमकं की काय आहे, कशी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायची. 6 कार्बन आहे, 4 व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायचे आणि आपल्याकडे तर 6च हायड्रोजन आहे. म्हणजे कसं तयार करायचं, याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे याच्यावर असंख्य चर्चा झाली, पण ते स्ट्रक्चर काही आपल्याला सापडत नव्हतं. मग अगदी खूप वर्ष झाले, त्याला तर 300 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. मग एक केक्यूल नावाचा शास्त्रज्ञ होता, केक्यूल. तर या केक्यूलला त्या बेन्झीनच्या स्ट्रक्चरवर तो अभ्यास करत होता. मग स्ट्रक्चरवर अभ्यास करत असताना त्याला दुपारच्या वेळेला केव्हा तरी एक झोप लागली आणि झोपेत एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याला बेन्झीनचं स्ट्रक्चर सापडलं. पण खरं आहे बरं, हे काही असे म्हणजे प्रत्यक्षात घडलेली घटना. अर्थात स्वप्न पडलं म्हणजे असं नाही सांगितलं की हाय हॅलो आय एम बेन्झीन, दिस इज माय स्ट्रक्चर, सांग जगाला. असं नाही झालं. काय झालं होतं बघा, की सतत बेन्झीनचा अभ्यास करत असताना किंवा याचं स्ट्रक्चर कसं असावं, काय असावं, विचार प्रक्रिया सुरू, रोज वेगवेगळे प्रयोग करायचे, निष्कर्ष काढायचा, पण ते काही जमत नव्हतं. मग दुपारी असं थकल्यानंतर त्याला दुपारी अशी झोप लागली. झोप लागल्यानंतर त्याला एक स्वप्न पडलं. त्याला स्वप्नामध्ये काय दिसलं? साप, स्नेक्स. ते सापाने अशी शेपटी तोंडात धरलेली होती. म्हणजे त्याला ते असं दिसलं, साप होता एक आणि त्या सापानं अशी शेपटी तोंडात धरली, असे 2-3 त्याला ते दिसले.
तर मग काय झालं की स्वप्न, मग ते पुन्हा उठल्या झोपेतून उठला, फ्रेश झाला, पुन्हा कामाला लागला. मग त्याला ते सहज आठवलं की आपल्याला काय विचित्र स्वप्न पडलं, असं साप दिसले. मग मग त्याला एकदम लख्ख प्रकाश पडला डोक्यात. मग बेंझिनचं स्ट्रक्चर असं तर नसावं, सायक्लिक. तोपर्यंत सायक्लिक कंपाऊंड आहे हेच माहीत नव्हतं आपल्याला. 300 वर्षाच्या अगोदरच्या गोष्टी आहेत त्या. आय थिंक 1600 समथिंग मधली गोष्ट असावी ती. मग त्यांनी विचार केला आणि मग त्याला जगाच्या समोर बेंझिनचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर मांडलं आणि नंतर ते प्रूव्ह पण झालं की त्यांनी मांडलेलं स्ट्रक्चर बरोबर होतं. तर थोडक्यात कधी कधी स्वप्नांचा असा फायदा होतो. अर्थात हे असे स्वप्न आपल्यालाही पडतात, पण आपलं डोकं वेगळं चालतं. साप दिसला, चला नारळ फोडून येऊ, महादेवाला नारळ फोडू, आहे की नाही? आपले डोके असे चालतात. त्यांनी ते बरोबर तिकडे लावला संबंध. नाही तर आपलं बाप्पा आता कसं होईल, साप दिसला म्हणजे काय भानगड आहे, असं आहे तसं आहे. आपले डोके असे, कारण आपल्याकडे सायंटिफिक ॲटिट्यूड नसते असं. तर मुलांनो, असं केक्यूलनं हे स्ट्रक्चर सांगितलं बेंझिनचं. मग आता बेंझिनच्या स्ट्रक्चरमध्ये त्यांनी सांगितलं की काय आहे, तर बेंझिनकडे 6 कार्बन ॲटम पासून तयार झालेली क्लोज्ड चेन आहे. 6 कार्बन ॲटम पासून हेक्सागॉन तयार झाले की नाही, अशी क्लोज्ड चेन असते बेंझिन मध्ये. त्यानंतर प्रत्येक कार्बन ॲटमवर त्यांनी एक एक हायड्रोजन जोडून द्यायचं सांगितलं, कोव्हॅलेंट बॉन्डने. प्रत्यक्षात असंच आहे बेंझिनचं स्ट्रक्चर. प्रत्येक कार्बन ॲटमवर एक एक हायड्रोजन आला. आता पहा, सगळे कोव्हॅलेंट बॉन्ड. आता कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4 असते, नाही का? पण आता तुम्हाला किती व्हॅलेन्सी दिसते कार्बनची? इथे 3-3च दिसते सध्या. बरोबर? प्रत्येक ठिकाणी 3 बॉन्ड 3 बॉन्ड 3 बॉन्ड 3 बॉन्ड तयार झालेले दिसून येतात. मग आता चौथी व्हॅलेन्सी त्यांनी सांगितली की ती अल्टरनेट डबल बॉन्ड असतो. काय असतो म्हटलं त्यांनी? अल्टरनेट डबल बॉन्ड. म्हणजे इथे टाका, हा सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड आले अल्टरनेट. आता पहा, सगळ्यांची व्हॅलेन्सी 4 झाली. मग आता अल्टरनेट डबल बॉन्ड टाकायची म्हटलं तर हे असंही होईल तयार, नाही का? जागा बदलली फक्त मी, इथून इथे, इथून इथे, इथून इथे, नाही का? बघा, अल्टरनेट डबल बॉन्ड टाका म्हणतो तो. आता मात्र प्रत्येक कार्बन ॲटमची व्हॅलेन्सी किती झाली? 4 झाली. काही अडचण? आता बरोबर आहे. मग हे बरोबर आहे का हे बरोबर आहे? मग त्याला असं दिसून आलं की काही गुणधर्मासाठी हे स्ट्रक्चर बरोबर आहे, पण सगळे गुणधर्म बेंझिनचे याला एक्सप्लेन करता येत नाही, त्याचा आधार घ्यावा लागतो. आला ना आपण? म्हणजे काही गुणधर्म म्हणतं हे आहे, काही म्हणतात ते आहे. याने सांगितलं की नाही, या दोघांचं मिक्सचरच आहे असं समजा, किंवा या दोघांमध्ये इक्विलिब्रियम फॉर्म झालेला असतो, इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चर असतं. हे दोन्ही स्ट्रक्चर बरोबर आहे. आणि असे बरेच कंपाऊंड आता आपल्या ऑर्गॅनिक मध्ये आहेत की ज्याचं स्ट्रक्चर सांगण्यासाठी एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर द्यावे लागतात. याला रिझोनान्स स्ट्रक्चर म्हणायचं, की एखाद्या कंपाऊंडला एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर असतं. अशा स्ट्रक्चरला काय म्हणणार आहोत आपण? रिझोनान्स स्ट्रक्चर. म्हणजे बेंझिनला एक नाही, किती स्ट्रक्चर आहे? 2 स्ट्रक्चर आहे. हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. आपलं काय झालं? बदल काय झाला? फक्त डबल बॉन्डची जागा बदललेली आहे. मग आता हे बेंझिन मध्ये 2 स्ट्रक्चर तयार झाले, दोन्ही बरोबर आहे. हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. ऍक्च्युअली काय झालं की हा डबल बॉन्ड इथून इथे गेला, इथला इथे गेला, इथला इथे गेला, हे झालं स्ट्रक्चर तयार. बरोबर आहे? किंवा पुन्हा हा इथून इथे गेला, हा इथून इथे गेला, हा इथून इथे गेला, पुन्हा हे स्ट्रक्चर तयार झालं. बरोबर आहे की नाही? आता याच्यामध्ये असं इक्विलिब्रियम साधलेला असतो. हेही बरोबर समजायचं, हेही बरोबर समजायचं. म्हणजे सरळ सरळ डबल बॉन्डची जागा अशी बदलून राहिलेली आहे. हे डबल बॉन्ड, एक बॉन्ड तयार होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजे असतात? 2. घेतलाय आपण बॉन्डिंग. थोडक्यात काय आहे, इथे प्रत्येकाकडे एक एक इलेक्ट्रॉन असतो. कार्बनकडे 4 इलेक्ट्रॉन आहेत आउटर शेल मध्ये. तिघांनी तर बॉन्ड तयार केला, चौथा असाच आहे. म्हणजे पहा, या 2 पासून एक बॉन्ड तयार झाला, इथे एक, इथे एक. बरोबर? आता काय होतं, झालं बॉन्डिंगची पोझिशन बदलते. म्हणजे काय झालं, हे इलेक्ट्रॉन असं म्हणूया आपण की फिरून राहिले पूर्ण असे, आहे की नाही? ही जागा बदलतात की नाही? असे हे फिरून राहिले की इकडे
मग आता यांनी सांगितलं की हे असा काहीसा प्रकार झाला, हे जे 6 इलेक्ट्रॉन आहेत, 3 बॉन्ड आहेत, हे 6 इलेक्ट्रॉन हे सतत असे फिरून राहिलेले आहेत म्हणा, अल्टरनेट बॉन्ड करत चालतात. याला नाव दिलं त्यांनी एरोमॅटिक रिंग. ही क्लोज्ड चेन आणि याच्यात आणखी एक रिंग तयार झाली. एक उदबत्ती घ्या, गोल फिरवा, तुम्हाला ती रिंग दिसते की नाही? अशी दिसेल की नाही? मग आता 6 इलेक्ट्रॉन, 6 टिपके ते फिरवले तर तुम्हाला रिंगच दिसेल पूर्ण. पण तसं काहीच झालं आता. हे 6 इलेक्ट्रॉन पासून पुन्हा एक रिंग तयार झाली आणि या रिंगला काय म्हटलं जातं? एरोमॅटिक रिंग किंवा एरोमॅटिक सेक्स्टेट म्हटलं. सेक्स्टेट म्हणजे 6 इलेक्ट्रॉन पासून या बेंझिन मध्ये आणखी एक वेगळी रिंग तयार झाली. कार्बनची तर आहे, ही झाली कार्बनची रिंग आणि या 6 इलेक्ट्रॉन पासून कोण तयार झालं? ही एरोमॅटिक रिंग तयार झाली. मग आपल्याला असं दिसून आलं की कोणताही एरोमॅटिक कंपाऊंड जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये अशी 6 इलेक्ट्रॉन पासून तयार झालेली रिंग असते. म्हणजे कार्बनची किंवा याच्यात कार्बनच्या ऐवजी दुसराही ॲटम येऊ शकतो एखादा. म्हणजे क्लोज्ड चेन आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त या कंपाऊंड मध्ये काय आलेलं दिसतं? 6 इलेक्ट्रॉन पासूनची एक एरोमॅटिक रिंग आलेली असते. मग अशा सगळ्या एरोमॅटिक रिंगवाल्या कंपाऊंडला यांनी नाव दिलं एरोमॅटिक कंपाऊंड. यांना विशिष्ट प्रकारचा सुगंध असतो म्हणून एरोमा असलेले कंपाऊंड एरोमॅटिक कंपाऊंड. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? दे आर क्लोज्ड चेन कंपाऊंड अँड दे कंटेन द एरोमॅटिक रिंग विच इज फॉर्म्ड फ्रॉम द 6 इलेक्ट्रॉन. बेंझिन इट इज अ पॅरेंट एरोमॅटिक कंपाऊंड. आणि बेंझिन हा काय आहे? पॅरेंट म्हणजे प्रमुख म्हणू आपण त्याला, सगळ्यांचा बॉस आहे तो असं म्हटलं तरी चालेल. बेंझिन इट इज अ पॅरेंट एरोमॅटिक कंपाऊंड. आता एरोमॅटिक हायड्रोकार्बन, हे हायड्रोकार्बन तुम्ही पहा कोण आहे याच्यात? कार्बन हायड्रोजन. फक्त क्लोज्ड चेन आहे, एरोमॅटिक रिंग तयार झालेले आहेत. मग अशांना आपण आता वेगळा प्रकार नाव देऊया, अल्केन, अल्किन, अल्काइन. आणि याला मी काय म्हणतो आता? एरोमॅटिक कंपाऊंड किंवा एरोमॅटिक हायड्रोकार्बन. एरोमॅटिक हायड्रोकार्बन. आता त्याची व्याख्या सांगतो आणि पुरे करतो. मग एरोमॅटिक हायड्रोकार्बन चौथा प्रकार. These are the closed chain organic compound and they contain aromatic ring in it and they show similar properties to that of the benzene. All they are called as a aromatic compound or aromatic hydrocarbon. 3 पॉइंट सांगितले की हे क्लोज्ड चेन कंपाऊंड आहे, बरोबर आहे. दुसरं, याच्यात पुन्हा काय तयार झालेली असते? 6 इलेक्ट्रॉन पासूनची एरोमॅटिक रिंग तयार झालेली असते. हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य. बेंझिन हा पॅरेंट एरोमॅटिक कंपाऊंड असल्यामुळे इतर असंख्य कंपाऊंड की ज्याच्यात रिंग आहे, जे क्लोज्ड चेन आहे आणि जे बेंझिन सारखे गुणधर्म दाखवतात, त्यांना काय म्हणायचं मग? एरोमॅटिक कंपाऊंड. These are the closed chain compound. They consist the aromatic ring in it, which is formed from the 6 electrons, and they show similar properties of benzene. All they are called as the aromatic compound. सगळे aromatic compound, त्यात इतरही येऊ शकतात. पण aromatic हायड्रोकार्बन कोणते कोणते? मग बेंझिन. आता मी शॉर्टकट बेंझिनला असंच लिहिणार, हे असं अल्टरनेट डबल बॉन्ड टाकून द्या, झालं बेंझिन. इथे CH 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 आहेच. स्ट्रक्चर सांगितलं की नाही? ही एक बेंझिन रिंग तयार झाली म्हणायचं, त्याला बेंझिन म्हणायचं. मग आता याचा फॉर्म्युला काय? C6H6. आहे हायड्रोकार्बन, एरोमॅटिक आहे, रिंग आहे, बेंझिन बेंझिनच आहे. 2 बेंझिन रिंग एकमेकाला जोडून द्या, हा पण एरोमॅटिक हायड्रोकार्बन तयार झाला, नॅफ्थॅलिन. काय आहे या कंपाऊंडचं नाव? नॅफ्थॅलिन. 2 बेंझिन रिंग एकमेकाला जोडून द्या. बघितलंय का नॅफ्थॅलिन तुम्ही? बघितलंय? डांबरच्या पोळ्या कापडात वगैरे ठेवतात, माहितीये? पांढऱ्या पांढऱ्या पोळ्या किंवा ते वॉशरूम मध्ये पण आजकाल लटकवलेले असतात, ते 2-4 दिवसांवर उडून जातात. संप्लवनशील आहे ते. म्हणजे काय? सॉलिड स्टेट मधून डायरेक्टली ते गॅसियस स्टेट मध्ये जातात, म्हणून आपल्याला त्याचा सुगंध येतो. नॅफ्थॅलिन बॉल असतात ना, ते नॅफ्थॅलिन.
त्याचा फॉर्म्युला आहे हा. 2 बेंझिन रिंग एकमेकाला जोडून द्या, झालं नॅफ्थॅलिन. किंवा टोल्यूम नावाचं एक कंपाऊंड आहे, ही बेंझिन रिंग, हे सगळे हायड्रोकार्बन ही रिंग आणि इथे CH3 टाकून द्या. 2 CH3 ग्रेसॉल वगैरे म्हणतात त्याला, किंवा डायमिथिल बेंझिन, याला मिथिल बेंझिन असं म्हणू शकता तुम्ही. मग आता हे सगळे कोण झाले? ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन झाले. कोण झाले? ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. मिथिल बेंझिन, इथिल बेंझिन हे सगळे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन, हे C2H5. आता पहा, ही क्लोज्ड चेन आहे आणि शिवाय याच्यात कोण तयार झालेला आहे? ॲरोमॅटिक रिंग. हे डिटेल मध्ये येणार आहे आपल्याला समोर. आता फक्त डेफिनेशन आणि 2-3 एक्झाम्पल माहिती पाहिजेत आपल्याला. मग आपल्याला आता हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, काही अडचण येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे अल्केन, अल्किन, अल्काइन आणि हे बेंझिन. ॲटली एक नाव जरी लक्षात राहिलं तरी सफिशियंट आहे. बेंझिन C6H6 स्ट्रक्चर माहीत झालं. 6 कार्बन ॲटमची चेन आहे. आत पुन्हा एक रिंग तयार झाली, ज्याला काय नाव दिलं तुम्ही आता? ॲरोमॅटिक रिंग. काही अडचण? मग आता हा झाला इंट्रोडक्शनचा भाग. हायड्रोकार्बन ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्यातला पहिला प्रकार आज आपल्याला माहिती झाला. आता उद्याला आपण जो पुढचा प्रकार आहे, भरपूर प्रकार आपल्याला 12, 13, 15 प्रकार घ्यायचे आहेत आता. तर फंक्शनल ग्रुपच्या आधारावर जे वेगवेगळे प्रकार पडतात, जे अतिशय महत्त्वाचे आहेत, जे समजल्याशिवाय, कंपाऊंड ओळखता आल्याशिवाय आपल्याला समोर जाताच येणार नाही. आणि म्हणून त्याचा अभ्यास आपण चांगला करूया. ते आता उद्याला बघूया. ठीक आहे.